आता आपण सरफेस टेन्शन बघणार आहे. सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. त्यातला पहिला पॉइंट आहे सरफेस टेन्शन. As seen previously, the free surface of a liquid container acts as a stretched membrane and all molecules on the surface of a film experiences stretching force. काय आहे सरफेस टेन्शन म्हणजेच काय तर फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड इन ए कंटेनर ऍक्ट्स ॲज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. एक ग्लासमध्ये पाणी घ्या, ग्लास पूर्ण काठोकाठ भरायचा आणि त्या भरलेल्या ग्लासचा जो सरफेस पार्ट आहे, अप्पर पार्ट जो आहे सरफेसवरचा भाग, तो कशासारखा ऍक्ट करतो. इट इज ऍक्ट ॲज अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. स्ट्रेच्ड मेम्ब्रेन म्हणजे काय, जर तुम्ही लहानपणी फुगा फुगवत असाल तर प्रत्येक जणांनी फुगा फुगवला. फुगा फुगवताना काय होतं तर तो काही वेळेला फुटतो. फुटलेल्या फुग्याचं तुम्ही काय करता तर एक ग्लास घेता आणि त्या ग्लासला तो फुगास काय करता असं स्ट्रेच करून त्या ग्लासला असं लावून टाकता. लावल्यानंतर काय होतं तर त्या ग्लासला तो फुगा तुम्ही असं वरून चिकटवता आणि असं चिमटीने पकडून काय करता तो असं ओढता. ओढल्यानंतर त्याच्यानं टंग टंग असा आवाज यायला लागतो. काय येतो कारण तो जो फुगा असतो काय केलेला असतो आपण स्ट्रेच केलेला असतो. त्यालाच आपण काय म्हणतो एक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. पाण्याचं जे अप्पर सरफेस आहे ते त्या पद्धतीच्या त्या फुग्याच्या स्ट्रेच्ड मेम्ब्रेन प्रमाणे ऍक्ट करतं. त्यामुळं तुम्ही पाण्यावरती एखादा हलका पार्ट म्हणजे एखादी सुई असेल किंवा टाचणी असेल ती जर तुम्ही पाण्यावर टाकली किंवा एक रेझर ब्लेड असतं ते तुम्ही त्या पाण्याच्या सरफेसवरती टाकलं तर ते काय होतं तरंगतं आणि त्याच्या साईडनं काय होतं तर एक लेयर तयार होते. ती लेयर म्हणजेच काय, हे का होतं, एखादा वॉटर स्पायडर काय पाण्यावरती सहजपणे चालू शकतो, जमिनीवर चालल्यासारखा तो पाण्यावरती चालतो. का चालतो, ड्यू टू द सरफेस टेन्शन. आणि हे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. त्यांच्या स्पायडरच्या पायाच्या भोवती, आता मी एक तुम्हाला चित्र दाखवते. आता हा स्पायडर आहे, हे स्पायडरचे पाय आहेत. तो वॉटरच्या सरफेसवरती सहज चालू शकतो कारण त्याच्या पायांच्या भोवती असे एक सर्कल्स पाण्याचे तरंग तयार होतात, लेयर्स तयार होतात. ते जे आहे ते का तयार होतं, ड्यू टू द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनमुळे ते काय होतं ते पाण्यावरती इझिली चालू शकतात. मग आता ही जी पाण्याची जी सरफेस आहे ती एक स्ट्रेच्ड मेम्ब्रेन प्रमाणे काम करते. त्याचे स्ट्रेच्ड मेम्ब्रेन म्हणजेच काय, त्याला ह्या बाजूने आणि ह्या बाजूने इक्वल अँड अपोजिट फोर्सनं काय होत असतं, दोन्हीकडून फोर्स अप्लाय होत असतात. त्यामुळं त्याच्यावरती आपण काहीही म्हणजे हे जे स्पायडर वगैरे आहेत ते जे आहेत ते इझिली त्याच्यावरती चालू शकतात. आता इथं जी डायग्राम दाखवली आहे फोर्स ऑफ सरफेस टेन्शन, हे म्हणजेच काय आहे तर ह्या डायग्रामचा आज आपण बघणार आहे एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपण बघणार आहे. एक तुम्हाला मी एक्सपेरिमेंट करून दाखवते. तर ही जी आहे ही गोल जी आहे हे आपण रिंग घेतली आहे आणि हे जे आहे मध्ये त्याला दोरा बांधलाय. ह्या पद्धतीनं सेम ह्या पद्धतीनं केलंय. तर ह्या दोऱ्याला आपण पी आणि क्यू म्हटलं, जसं इथं दाखवले ह्या डायग्राममध्ये पी आणि क्यू. त्या पद्धतीने आपण एक दोरा बांधलाय पी आणि क्यू. आपण हे काय करणार आहे तर एका सोप सोल्युशनमध्ये आपण हे डीप करून बघणार आहे. तर हे दोन इकडच्या बाजूला हे जे बाण दाखवलेत ते बाण कशाचे आहेत तर हे फोर्स आहे. म्हणजे ही जी मध्ये तुम्ही बांधले दोरा दिसतोय तुम्हाला, हा बांधलेला दोरा दिसतोय, तो दोरा काय करतोय तर ह्या बाजूने सुद्धा ह्या दोऱ्याला फोर्सने खेचलं जाणार आहे, ह्या बाजूने सुद्धा फोर्सने. म्हणजे ह्या बाजूने सुद्धा फोर्स असेल, ह्या बाजूने सुद्धा फोर्स असेल. दोन्हीकडून इक्वल अँड अपोजिट फोर्स ह्याच्यावरती ऍक्ट होणार आहे. आता हे काय कसं आहे हे आपण बघूयात. तर हे साबणाचं पाणी आहे, सोप सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये मी ही बांगडी काय करणार आहे तर डीप करते. काय झालंय बघा, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला एक सोपची फिल्म तयार झाली आणि दोरा बरोबर सेंटरच्या बाजूला. आता काय झालं तर
आता ही बांगडी आपण ह्या पाण्यामध्ये डीप करणार आहे. डीप केल्यानंतर काय होईल तर ह्याच्या मगाशी आपण बघितलं तर ह्याच्यावरती इथे एक बाजूला आणि ह्या बाजूला एक सोपची फिल्म तयार होईल. जर जेव्हा दोन्ही बाजूला सोप फिल्म्स असतील ह्या बांगडीवरती, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला जर सोप फिल्म्स असतील तर हा दोरा काय असेल, सेंटरला असेल, मध्यभागी असेल. कुठल्याही एका बाजूची सोप फिल्म जर तुम्ही फोडली किंवा फुटली तर काय होईल, हा दोरा इकडच्या किंवा इकडच्या बाजूला मूव्ह झालेला तुम्हाला दिसेल. आता आपण हे बघूया. आता दोन्हीकडे सोप फिल्म आहे, दोरा काय आहे, सेंटरला आहे. आता आपण एका बाजूची फिल्म फोडूयात. काय झालं, दोरा तिकडच्या साईडला मूव्ह झाला. हे का झालं, का दोरा तिकडच्या बाजूला मूव्ह झाला, जेव्हा दोन्हीकडे सोप फिल्म होती तेव्हा काय झालं, दोन्हीकडून इक्वल फोर्स त्याच्यावरती ऍक्ट झालेला होता. आता जेव्हा आपण ह्या साईडचा सोप फिल्म मूव्ह केली, म्हणजे फोडून टाकली, तेव्हा काय झालं, ह्या बाजूची सोप फिल्म काय केली, त्याच्याकडे असणाऱ्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनने काय झालं, ते त्याला तिकडून ओढून घेतला. इकडची पण सोप फिल्म फुटल्यानंतर काय झालं, फोर्स रिलीज झाला, त्याच्यावरचा फोर्स त्यांनी काढून टाकला. त्यामुळे काय झालं, ही फिल्म, हा जो दोरा आहे मध्यभागी, तो आणि परत त्याच्या आहे त्या जागेवरती आला. म्हणजे काय असतं तर सरफेस टेन्शन हे काय आहे तर तो एक सरफेसवरती असणारा एक फोर्स आहे. तो काय करतो, दोन्ही बाजूनी इक्वल फोर्स ऍक्ट करत असतो. जेव्हा दोन्ही बाजूला सोप फिल्म होत्या तेव्हा काय होतं तर ही सुद्धा सोप फिल्म त्याला इकडे ओढत होती आणि ही सुद्धा सोप फिल्म त्याला इकडे ओढत होती. त्यामुळं त्याची मेन पोझिशन जी आहे ती आहे त्या ठिकाणी होती. पण जेव्हा एकाकडची सोप फिल्म आपण काढून टाकली तेव्हा काय झालं, हा जो दोरा आहे तो काय झाला, इकडच्या सोप फिल्मकडे मूव्ह झाला. जेव्हा म्हणजेच काय झालं, इकडचा फोर्स कमी झाला ना, इकडची सोप फिल्म फुटल्यामुळे इकडचा फोर्स कमी झाला, इकडचा फोर्स जास्त झाला. त्यामुळं ही जी सोप फिल्म आहे ती इकडच्या बाजूला पुश झाली. लक्षात येतंय. परत एकदा आपण हे एक्झाम्पल बघूया. आता इथं दोन्ही बाजूला सोप फिल्म आहे. आता आपण ह्या बाजूची सोप फिल्म फोडून टाकूयात. काय झालं, दोरा इकडच्या बाजूला मूव्ह झाला. दिसतंय, कळतंय. म्हणजेच काय झालं, इकडचा फोर्स कमी झाला, इकडचा फोर्स वाढला. त्यामुळे हा दोरा काय झाला, इकडच्या बाजूला जास्त मूव्ह झाला. आता आपण परत ही पण फोडून टाकूयात. आता काय झालं, तो दोरा आहे त्याच्या मेन पोझिशनला आला. आता हेच आपण त्याचे न्यूमरिकल्स बघूयात. एक्सपेरिमेंट कळला तुम्हाला. आता ते आपण ओरिजिनल डायग्राम बघूयात त्याची. आता आपण जे एक्सपेरिमेंटली बघितलं त्याचाच आपण आता थेरॉटिकल पार्ट बघणार आहे. सरफेस टेन्शन हे मगाशी आपलं एक्सप्लेन करून झालंय. ही डायग्राम काय तर PQ ही त्याची एक इमॅजिनरी लाईन आहे सरफेसवरची आणि त्या लाईनवरती जो ऍक्ट होणारा फोर्स आहे तो काय असतो, दोन्ही बाजूला इक्वल अँड अपोजिट असतो. आणि हा जो फोर्स आहे त्या लाईनला कसा असतो तर टँजेन्शियल फोर्स असतो. फोर्स कसा आहे, टँजेन्शियल आहे. फोर्स इज अ टँजेन्शियल, हे लक्षात ठेवा. फोर्स कसा आहे तर टँजेन्शियल आहे हा फोर्स. सरफेस टेन्शन म्हटलं की फोर्स कसा असतो तर टँजेन्शियल असतो, हे लक्षात ठेवायचं. ऑल द मॉलिक्युल्स ऑन दिस लाईन्स, ही जी लाईन आहे ह्या लाईनवरचे प्रत्येक मॉलिक्यूल जे आहे, हा प्रत्येक मॉलिक्यूल काय करतो तर एक प्रकारचा फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत असतो. तो कोणता आहे तर टँजेन्शियल फोर्स आहे. आणि हा जो टँजेन्शियल फोर्स आहे तो इक्वल अँड अपोजिट आहे. म्हणजे त्या मॉलिक्यूलला काय आहे, इक्वल अँड अपोजिट फोर्स आहे. दिस फोर्स पर युनिट लेंथ इज द सरफेस टेन्शन. ह्याच फोर्सला, आता ही जी लाईन आहे ह्या लाईनवरती ऍक्ट होणाऱ्या प्रत्येक मॉलिक्यूलवरती ऍक्ट होणाऱ्या टँजेन्शियल फोर्सला पर युनिट लेंथ, आता समजा ह्या लाईनची काही लेंथ आहे, ह्या लाईनला एक काहीतरी लेंथ आहे, ह्या इच लेंथवरती ऍक्ट होणारा जो फोर्स असेल त्याला आपण काय म्हणतो तर सरफेस टेन्शन असं म्हणतो. तर ते सरफेस टेन्शन ची डेफिनेशन आहे. सरफेस टेन्शन इज डिफाइन्ड ॲज
सरफेस टेन्शनची डेफिनेशन काय आहे? सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स acting per unit length on both sides of an imaginary line drawn on the free surface of a liquid. ह्या लाईनवरती दोन्ही बाजूने जो ऍक्ट होणारा टँजेन्शियल फोर्स आहे, acts per unit length, force acts per unit length, it is called as a surface tension. काय? The tangential force acting per unit length, force per unit length. आता थोडक्यात सांगायचं झालं तर फोर्स पर युनिट लेंथ, इट इज कॉल्ड ॲज अ सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन ह्यालाच आपण काय म्हणतो तर सरफेस टेन्शन असं आपण म्हणतो. तर पेज नंबर 36 वरती रिलेशन बिटवीन द सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन, म्हणजे सरफेस एनर्जी मधलं आणि सरफेस टेन्शन मध्ये काय रिलेशन आहे हे आपण एका काय म्हणतात त्याला एक्सपेरिमेंट मध्ये बघूया. तर इथं त्याने एक डायग्राम दिली आहे. डायग्राम मध्ये काय दाखवलं तर एक पी डॅश आणि एस डॅश, पी डॅश एस डॅश चा एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे, एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे. इट इज फिटेड विथ ए मुव्हेबल आर्म क्यू आर ही काय आहे त्याची एक मुव्हेबल आर्म आहे, त्या आर्मनं त्याला फिक्स केले. धिस फ्रेम इज डीप्ड इन अ सोप सोल्युशन. आता ही फ्रेमला इथं तुम्ही पकडायचं आणि एका सोप सोल्युशन मध्ये बुडवायचं. ए फिल्म ऑफ सोप सोल्युशन इट विल बी फॉर्मड विदिन अ बाउंड्रीज. तर इथं काय होईल तर एक सोप सोल्युशनची फिल्म तयार होईल त्याच्या इथं. जसं की तुम्ही फुगे साबणाच्या पाण्याचे फुगे फुगवताना उडवता त्याच पद्धतीनं एक साबणाचं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ती फिल्म बुडवायची. मग बुडवून बाहेर काढल्यानंतर काय होईल त्याच्यावरती एक थिन लेअर तयार होईल साबणाच्या पाण्याची अशी, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही फुंकर मारली तर त्याच्यातून फुगे उडतात. तशा पद्धतीनं ती त्याच्या सोप सोल्युशन मध्ये डीप करायची, बाहेर काढायची, त्याच्यावरती एक सोप फिल्म तयार होईल. मग त्याच्या पुढं काय घडतं ते आपण आता बघणार आहे ह्या एक्सपेरिमेंटमध्ये. तर ही एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे, रेक्टँग्युलर फ्रेम, आणि हे ब्लॅक कलरचं जे दिसतंय ते आहे मुव्हेबल आर्म आहे त्याची, जी इकडून इकडं मूव्ह होते, त्याला आपण क्यू आर असं म्हटलंय, क्यू आर. आणि हे तुमच्या डायग्राममध्ये तुम्ही बघा आणि त्या पद्धतीनं ह्याला हे बघा. तर ही क्यू आर मुव्हेबल आर्म आपण काय करणार आहे, हे खाली सोप सोल्युशन आहे, साबणाचं पाणी आहे, त्याच्यामध्ये आपण हे डीप करणार आहे. तर आता हे डीप केल्यानंतर काय होईल तर ह्याच्यावरती अशी एक सोपची फिल्म तयार होईल. बघूया, सोप फिल्म तयार झाली. हां, तर ही काय झाली दिसलं तुम्हाला, तर हे मुव्हेबल आर्म काय झाली आतल्या बाजूला सरकली. हे कशामुळे सरकली, ड्यू टू द ह्याच्यामध्ये तुम्हाला फिल्म दिसते, ह्या सोप फिल्म काय करते त्याला एक सोप फिल्म एक फोर्स लावते, आणि त्या फोर्समुळे काय होतं तर ते काय म्हणतात त्याला पी एसच्या साईडला, आता हा पी पॉईंट असणार आहे आपला, हा एस पॉईंट, पी एसच्या साईडला काय होणार आहे ते मूव्ह होणार आहे. कशामुळं, कारण ही जी सोप फिल्म आहे ती काय करते त्याला इनवर्ड फोर्स लावते, त्यामुळं ही मुव्हेबल आर्म कोणती क्यू आर काय होते इकडच्या बाजूला सरकते. आता आपण हे बघ आणि पण परत एकदा बघूयात आपण, है ना, सरकली. का सरकली, कारण ही जी सोप फिल्म तयार झालेली दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये, ती सोप फिल्म काय करते त्याला इकडच्या बाजूला एक फोर्स अप्लाय करते. त्या फोर्समुळे काय होणार आहे तर ते ह्या बाजूला ही फिल्म काय होते अट्रॅक्ट होते, इनवर्ड साइडला पुश केली जाते. सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन कशाने डिनोट केलं जातं, कॅपिटल टी. कॅपिटल टीने काय सरफेस टेन्शन कशाने डिनोट केलं जातं तर कॅपिटल टी इज इक्वल टू फोर्स. फोर्स कसा, ह्या लाईनवरती दोन्ही बाजूने ऍक्ट होणारा टँजेन्शियल फोर्स डिवायडेड बाय एल, म्हणजेच काय फोर्स पर युनिट लेंथ.
ह्या लाईनची जी लेंथ आहे त्या लेंथवरती, आता ह्या लेंथला सगळ्या बाजूनी काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे दोन्ही बाजूनी. त्यामुळे ह्या दोन्ही बाजूचा जो फोर्स आहे तो फोर्स आपण घेतला F/L. हे झालं सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला. काय आहे, T=F/L. तर ह्याचं SI युनिट काय असेल, SI युनिट ऑफ सरफेस टेन्शन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं आलं, फोर्सचं युनिट काय आहे तर न्यूटन आहे, आणि लेंथ जी आहे, लेंथ आपण कशामध्ये असतो तर मीटरमध्ये. न्यूटन पर मीटर. लेंथ आपण कशामध्ये, लेंथचं SI युनिट आहे मीटर, त्यामुळे ह्याचं सरफेस टेन्शनचं SI युनिट आहे न्यूटन पर मीटर. मग ह्याचे डायमेन्शन काय आहेत, डायमेन्शन ऑफ सरफेस टेन्शन L/0, M/1, T/-2. L/0, M/1, T/-2. हे आणि हे लक्षात ठेवा. दिस इज इम्पॉर्टंट फॉर MCQ मध्ये तुम्हाला हे विचारलं जाईल. आता आपण बघणार आहे सरफेस एनर्जी. तर ह्याच्या आधी आपण सरफेस टेन्शन, त्याच्यामध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बघितलेले होते. तर एक डायग्राम आपण बघितलेली होती. काय तर एक कंटेनर आहे, ह्या कंटेनरमध्ये तुम्ही पाणी भरले, इथपर्यंत आपण पाणी भरलं. आता हे जे कंटेनर आहे, ही काय आहे, त्या कंटेनर त्या पाण्याची, म्हणजे पाणी असेल किंवा कोणत्याही प्रकारचं लिक्विड असेल, त्या लिक्विडमध्ये आपण एक ड्रॉपलेट बघितलेले होते, एक वॉटर मॉलिक्यूल बघितलेले होते. काय तर वॉटरच्या सरफेसवरती एक वॉटर मॉलिक्यूल आहे, हा सरफेसवरचा वॉटर मॉलिक्यूल आहे, ज्याचा हाफ पार्ट कशामध्ये असतो तर एअरमध्ये. ह्याचा हाफ पार्ट कशात आहे, एअरमध्ये आहे, आणि हाफ पार्ट कशात आहे तर वॉटरमध्ये. ही वरती काय असणार आहे, एअर असणार आहे, आणि इथं काय आहे, लिक्विड आहे. हे लिक्विड आहे, त्याचा अर्धा पार्ट लिक्विड वॉटरमध्ये आहे, अर्धा पार्ट एअरमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये ऍक्ट होणारा जो मॉलिक्युलर फोर्स आहे तो कोणता फोर्स असणार आहे तर ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जो कोणता फोर्स असेल तर कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड मॉलिक्युल्स. आता वॉटर मॉलिक्यूल असेल किंवा लिक्विड मॉलिक्यूल, ह्या दोघांमुळे ह्याच्या एअर फोर्स, एअरकडून आणि वॉटरकडून दोन्हीकडून जो फोर्स ह्याच्यामध्ये होईल तो कोणता असतो तर कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स कशाला म्हणतात, जे फोर्स अडेसिव्ह फोर्स कशाला म्हणतात तर एक आहे एअर मॉलिक्यूल, एक आहे वॉटर मॉलिक्यूल. एअर मॉलिक्यूल वेगळा आहे, वॉटर मॉलिक्यूल वेगळा आहे. दोन्ही डिफरंट मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण म्हणतो अडेसिव्ह फोर्स. बट आता एअर मॉलिक्युल्स काय असतात, एअर मॉलिक्युल्स हे वॉटर मॉलिक्युल्सपेक्षा ह्यांची डेन्सिटी कमी असते. लिक्विड मॉलिक्युल्सची डेन्सिटी एअर मॉलिक्युल्सच्या डेन्सिटीपेक्षा जास्त असते. त्यामुळं ह्याच्यामध्ये जो अडेसिव्ह फोर्स आहे तो निग्लिजिबल असेल ॲज कम्पेअर टू द कोहेसिव्ह फोर्स. कोहेसिव्ह फोर्स कशात असतो, आता लिक्विडमध्ये सेम मॉलिक्युल्समध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण कोहेसिव्ह फोर्स म्हणतो. त्यामुळं कोहेसिव्ह फोर्स ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग आहे का, कारण एअर मॉलिक्यूलची डेन्सिटी कमी आहे आणि वॉटर मॉलिक्यूलची डेन्सिटी काय आहे, जास्त आहे. ज्याची डेन्सिटी जास्त आहे तो त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असेल, जास्त असेल. त्यामुळे ह्याच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स जास्त स्ट्रॉंग आहे. त्यामुळं हे जे आहे ते काय करतात तर ह्या वॉटर मॉलिक्यूलला त्यांच्या स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं ह्या वॉटर मॉलिक्यूलला खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला पुश करायचं काम करतात. मग आता आणखीन एक मॉलिक्यूल आहे, त्याचा थोडासा पार्ट एअरमध्ये आहे आणि जास्तीत जास्त पार्ट कशात आहे तर लिक्विडमध्ये आहे किंवा वॉटरमध्ये आहे. तर ह्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स कसा असेल तर तो असा, हा झाला त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स.
ह्याच्यात सुद्धा काय आहे तर एअरमधला पार्ट कमी आहे, एअरमधला पार्ट कमी आहे आणि एअरची डेन्सिटी काय असते लिक्विडपेक्षा कमी असते, त्यामुळं डेन्सिटी जास्त ह्याची आहे, त्यामुळे ह्याच्यात सुद्धा कोणता स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्समुळे हा सुद्धा वॉटर ड्रॉप मॉलिक्यूल काय होईल तर डाऊनवर्ड डायरेक्शनला पुश केला जाईल, खाली ओढला जाईल. आणखीन एक मॉलिक्यूल आहे तो काय आहे तर वॉटरच्या आतमधला एकदम तळामधला बल्क मधला एक आपण वॉटर मॉलिक्यूल घेतला. ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये अजिबात अडेसिव्ह फोर्स नाही, ह्याच्यामध्ये ओनली वन अँड ओनली कोणता फोर्स असणार आहे तर स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स. त्यामुळे हा वॉटर मॉलिक्यूल काय आहे तर ह्याच्यामध्ये कुठलाही एअर मॉलिक्यूल ह्याच्याशी ऍक्ट होणार नाही, फक्त आणि फक्त कोणता तर एक हा वॉटर मॉलिक्यूल दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूलशी कोहेसिव्ह फोर्सने अट्रॅक्ट केला जाईल. तर हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं. तर हे जे हा जो मॉलिक्यूल आहे आतमधला त्याला आपण ए म्हटलं, ह्या मॉलिक्यूलला आपण बी म्हटलं, ह्या मॉलिक्यूलला आपण सी असं म्हटलं. तर ह्याच्यामध्ये सरफेस एनर्जी मध्ये काय सांगितलं तर ही डायग्रॅम सरफेस एनर्जीशी कशी रिलेटेड आहे तर आपण बघूया. तर ह्या डायग्रॅम मध्ये वी हॅव सीन दॅट मॉलिक्यूल इनसाइड द व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड, जो मॉलिक्यूल वॉटरच्या आतल्या बाजूला आहे, एक्सपिरियन्सेस मोर कोहेसिव्ह फोर्स. आता आतमधल्या बाजूला असणारा जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो काय करणार आहे ह्या दोन्ही मॉलिक्यूलपेक्षा जास्त कोहेसिव्ह फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे ॲज कम्पेअर टू द मॉलिक्यूल बी अँड सी. मॉलिक्यूल बी अँड मॉलिक्यूल सी आर सरफेस मॉलिक्युल्स. हे दोन्ही मॉलिक्युल्स कसे आहेत तर सरफेसला असणारे मॉलिक्युल्स आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू द मॉलिक्यूल ए. आतमधल्या मॉलिक्युल्सपेक्षा ह्या दोघांवरती कोहेसिव्ह फोर्स कसा असतो कमी असतो. थस वर्क डन टू ब्रिंग एनी मॉलिक्यूल फ्रॉम इनसाइड द लिक्विड इन टू द सरफेस फिल्म. Clearly, the surface molecules possesses extra potential energy as compared to the molecules inside the liquid. आता आतमधला लिक्विड मॉलिक्यूल पेक्षा जे सरफेसवरती असणारे लिक्विड मॉलिक्यूल आहेत ते काय करतात, त्यांना जास्त एनर्जीची गरज असते, कारण ह्याच्याकडे ऑलरेडी एक्स्ट्रा कोहेसिव्ह फोर्स आहे, त्यामुळं तो इझिली खाली जाऊ शकतो, तळाला जाऊ शकतो, बॉटमला जाऊ शकतो. बट जे मॉलिक्यूल सरफेसवरती आहेत त्यांना खाली बॉटमला येण्यासाठी एक एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीची गरज असते, ज्यामुळे ते बॉटमला येऊ शकतात. म्हणजे बॉटमकडे अट्रॅक्ट होण्यासाठी त्यांना एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जीची गरज लागते. तर त्याच एक्स्ट्रा एनर्जीला आपण काय म्हणतोय तर the extra energy of the molecule in the surface layer is called as the surface energy of the liquid. त्याच एक्स्ट्रा एनर्जीला आपण काय म्हणतो तर सरफेस एनर्जी. डेफिनेशन काय आहे सरफेस एनर्जीची, द एक्स्ट्रा एनर्जी ऑफ मॉलिक्यूल in the surface layer is called surface energy. त्यालाच आपण काय म्हटलंय सरफेस एनर्जी असं म्हटलं. As any system always try to attain a state of minimum potential energy, the liquid tries to reduce the area of its surface film. Energy has to be spent in order to increase the surface area of the liquid. आता प्रत्येक सिस्टीम मध्ये काय केलं जातं, वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो त्याचा सरफेस एरिया जो आहे तो मिनिमम करायचं काम करतो. कोणताही वॉटर मॉलिक्यूल आपला स्वतःचा सरफेस एरिया मिनिमम करायचं काम करतो आणि ह्याच त्याच्या प्रॉपर्टीमुळे कोणताही वॉटर ड्रॉपलेट तुम्ही बघा त्याचा काय म्हणतात त्याचा जो फॉर्म आहे तो स्फेरिकल असतो. कोणताही वॉटर ड्रॉपलेट तुम्ही बघितला तर तो कसा असतो स्फेरिकल शेपमध्ये असतो. तर मगाशी बघितलेल्या एक्सपेरिमेंटवरून आता आपण त्याच्या रिअल थेअरीकडे आपण वळूयात.
तर ही एक रेक्टँग्युलर फिल्म आहे, ही अशी एक रेक्टँग्युलर फिल्म आहे. त्या फिल्मला आपण नाव दिले पी डॅश अशा पद्धतीची एक रेक्टँग्युलर फिल्म आहे, ज्याच्यामध्ये आपण एक QR नावाची मुव्हेबल आर्म फिक्स केली आहे. क्यू आणि आर नावाची एक मुव्हेबल आर्म आहे, जी सुरुवातीला इथं होती. सुरुवातीला Q डॅश आणि R डॅश, म्हणजे सुरुवातीला ती मुव्हेबल आर्म कुठली होती, ह्या पोझिशनला होती. Q आणि आरच्या ह्या पोझिशनला ती मुव्हेबल आर्म होती. पण जेव्हा तुम्ही ती फिल्म एका वॉटर सोप सोल्युशन मध्ये तुम्ही बुडवता, डीप करता आणि डीप करून बाहेर काढता, तेव्हा काय होते, तर ही फिल्म जी आहे ती इकडच्या बाजूला मूव्ह होते. त्यामुळं ही त्याची सुरुवातीची पोझिशन सोडून ह्या पोझिशनला आली. त्यामुळे आपण ह्याला QR असं म्हटलंय. इथं आणि इथं काय झालंय, तर ह्याच्यावरती फोर्स ऍक्ट झालाय. फोर्स ऍक्ट झाल्यामुळे काय झाली, ती त्याची ओरिजिनल पोझिशन सोडून ह्या पोझिशनला इकडे सरकली. ह्याला फिगर आहे ही काय, तर सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड. सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड. Each arm of the frame experiences an inward force due to the film. ह्या फिल्ममुळे काय झालंय, तर ही जी आर्म आहे, तर त्या आर्मला एक इनवर्ड फोर्स मिळाला. अंडर द ऍक्शन ऑफ दिस फोर्स द मुव्हेबल आर्म QR मूव्स टुवर्ड्स द साइड PS. तर त्या अंडर द ऍक्शन ऑफ दिस फोर्स मुळे काय झालं, तर ती QR आर्म काय झाली, तर ह्या PS कडे अट्रॅक्ट झाली. अँड डिक्रीजेस द एरिया ऑफ द फिल्म. आता हा जो एरिया होता, ह्या एरियापेक्षा हा एरिया काय झाला, कमी झाला. ही फिल्म आता ही आर्म इकडून इथं सरकल्यामुळं काय झालं, तर आधी ह्याचा एरिया मोठा होता. आर्म इकडून इकडे सरकल्यामुळं काय झालं, ह्याचा एरिया काय झाला, रिड्यूस झाला. QR moves towards the side PS and decreases the area of the film. If the length of QR is L, जर त्या QR ची लेंथ L असेल, then this inward force F acting on it is given by. मग ह्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स जो आहे, तो इनवर्ड फोर्स, तो काय असेल, तर F इज इक्वल टू T इंटू 2L. T इंटू 2L. T म्हणजेच काय, सरफेस टेन्शन. L म्हणजेच काय, लेंथ ऑफ द ह्याची लेंथ, QR ची लेंथ. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. सिन्स द फिल्म हॅज टू सरफेसेस, द अप्पर सरफेस अँड लोअर सरफेस, द टोटल लेंथ ओव्हर विच सरफेस टेन्शन ऍक्ट्स ऑन अ QR इज 2L. आता ह्याच्यामध्ये 2L कसं आलं, कारण ह्याच्या 2 सरफेस असणार आहेत. एक आहे अप्पर सरफेस आणि एक असणार आहे लोअर सरफेस. आणि त्यामुळे ह्याच्या दोन्ही सरफेसची जी लेंथ आहे, ह्या दोन्हीची लेंथ मिळून आपण काय घेतलंय, तर 2L असं घेतलंय. इमॅजिन अन एक्स्ट्रा फोर्स F डॅश. आता हा एक्स्ट्रा फोर्स आहे, ह्याला आपण F डॅश असं म्हटलंय. F डॅश इज काय आहे, हा इमॅजिनरी फोर्स आहे. इमॅजिन अन एक्सटर्नल फोर्स F डॅश इक्वल अँड अपोजिट टू F. ह्या F ला इक्वल आणि अपोजिट असणार आहे. अप्लाइड आयसोथर्मली म्हणजेच काय, F डॅश काय आहे, इमॅजिनरी फोर्स आहे. इमॅजिनरी फोर्स अप्लाइड आयसोथर्मली. आता आयसोथर्मली म्हणजे आयसोथर्मलीचा अर्थ आहे कॉन्स्टंट टेम्परेचर. जेव्हा तुमचं कॉन्स्टंट टेम्परेचर असतं, तेव्हा ते काय आहे, तर आयसोथर्मली. त्याला आपण आयसोथर्मल स्टेट असं आपण म्हणतो. म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज पण होत नाहीये, डिक्रीज पण होत नाहीये, कॉन्स्टंट असतं, तेव्हा त्या स्टेटला आयसोथर्मल स्टेट असं आपण म्हणतो. टू द आर्म QR सो दॅट इट पुल्स द आर्म अवे अँड ट्राईज टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द फिल्म. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये आयसोथर्मली काय होतं, जेव्हा ती जी स्टेट आहे ती आयसोथर्मल असते, तेव्हा काय होतं, तर ही जी आर्म आहे ती परत
इकडच्या बाजूला मूव्ह होते. इमॅजिनरी फोर्स आहे तो. त्यामुळं ही जी आर्म आहे जी इकडं ज्यांना एरिया रिड्यूस केला होता ती आर्म काय होते परत इकडच्या बाजूला जर मूव्ह होत असेल ऍट द आयसोथर्मल स्टेट तेव्हा काय होतं तर एरिया परत इन्क्रीज व्हायला चालू होतो. कधी जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तेव्हा ऑफ द फिल्म द आर्म क्यू आर मूव्स टू क्यू आर डॅश. काय आहे ही आर्म क्यू आर आहे ती कुठं मूव्ह होणार आहे क्यू डॅश आर डॅश कडे मूव्ह होणार आहे थ्रू अ डिस्टन्स डीएक्स. आता ह्यांच्यामध्ये हे जे डिस्टन्स आहे ते कसं आहे डीएक्स हे डिस्टन्स आहे. देअरफॉर द वर्क डन अगेन्स्ट एफ. वर्क कुठं होणार आहे वर्क डन कुठं होणार आहे ह्या फोर्स एफच्या अगेन्स्ट होणार आहे. एफ डॅश कुठं आहे ह्या फोर्सला अपोजिट आहे. ह्या एफ फोर्सच्या अपोजिट वर्क डन होणार आहे. त्यामुळं द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज गिवन बाय dw इज इक्वल टू एफ डॅश इंटू dx. dw इज इक्वल टू एफ डॅश इंटू dx. युझिंग इक्वेशन 1. आता हे इक्वेशन 1 आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहे. युझिंग इक्वेशन 1 dw इज इक्वल टू काय तर t इंटू 2l इंटू dx. t इंटू 2l इंटू dx. तर आता dw इज इक्वल टू t इंटू 2l dx हे कसं आलं तर एफ डॅश हा काय आहे फोर्स एफ ला इक्वल आणि अपोजिट आहे. त्यामुळे ह्या दोन्हींची व्हॅल्यू काय असणार आहे इक्वल असणार आहे. एफ डॅश म्हणजे पण काय असेल t इंटू 2l. मग आता ह्या एफ ची व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुट केली काय t इंटू 2l इंटू हा dx आहे तसा म्हणजे dw इज इक्वल टू t इंटू 2l dx. बट 2l dx इज इक्वल टू काय आहे dA म्हणजेच काय इन्क्रीज एरिया ऑफ द टू सरफेस ऑफ द फिल्म. dA म्हणजेच काय इन्क्रीज्ड एरिया ऑफ द टू सरफेस ऑफ द फिल्म. देअरफॉर dA म्हणजेच काय इन्क्रीज्ड एरिया ऑफ टू सरफेसेस of film. Therefore dw is equal to आता 2l dx च्या जागी आपण dA पुट करणार आहे. dw is equal to t इंटू काय dA इंटू dA. This work done in stretching the film is stored in the एरिया dA. तो फोर्स कशामध्ये स्टोअर केला जाईल तर dA मध्ये स्टोअर केला जाईल ऑफ द फिल्म ॲज इट्स पोटेन्शियल एनर्जी म्हणून त्याच्यामध्ये आपण स्टोअर केला जाईल. दिस एनर्जी इज कॉल्ड सरफेस एनर्जी. देअरफॉर सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू dA. dw म्हणजेच काय तर हे सरफेस एनर्जी असं आपण म्हणूया इंटू dA. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन नंबर 2 thus the tension is also equal to the surface energy. ह्याच्यामध्ये काय झालं surface tension is equal to surface energy. per unit area.